आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी वाखरी परिसराची पाहणी केली। भाविकांसाठी पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर 65 एकर, दर्शन रांग, दर्शन मंडप तसेच नदीपात्र परिसराची पाहणी करून वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला। वारी दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यासह लाखो भाविक पंढरपुरात येतात। या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय, वीज व्यवस्था, आपत्कालीन कक्ष यांसारख्या सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। वाखरी येथे गर्दी नियंत्रणासाठी वॉच टॉवर उभारण्याचे तसेच भक्तिसागर परिसरात हायमास्ट दिव्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले। भाविकांना सर्व सुविधा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यावर विशेष भर देण्यात आला। मंदिर समितीकडून दर्शन रांगेत विश्रांती कक्ष उभारणे, दर्शन प्रक्रिया जलद व सुलभ करण्यासाठी नियोजन तसेच प्रस्तावित दर्शन मंडपाबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संवर्धन कामांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। या पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। प्रशासनाकडून वारी दरम्यान वारकऱ्यांना सुरक्षित व सुकर सुविधा देण्यासाठी तयारी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले।